खेड तालुका काँग्रेसने विविध स्थानिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर सरकार तसेच प्रशासनाला धारेवर धरत पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रभारी तालुका अध्यक्ष फैजल देसाई यांनी नीट, सीबीएसई आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत अशा घटनांमुळे मानसिक तणावाखाली जाऊन जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी खेड शहरातील सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांवर देखील काँग्रेसने टीका केली। नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि विविध गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला। पावसाळा तोंडावर असताना सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत देखील शंका उपस्थित करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भाजप आमदार प्रमोद जठार यांनी शासकीय विश्रामगृहात पक्षाचा कार्यक्रम घेत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने केला। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केल्याची माहितीही देण्यात आली। दरम्यान वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करण्यात आली असून समस्या न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला। की खेड शहरामध्ये जे कामं चालू आहे, विकास कामं चालू आहे, हे नियोजन शून्य विकास कामं चालू आहे। या विकास कामामध्ये कुठलंही नियोजन नाही। कुठल्याही रस्त्यावरती तुम्हाला कुठलाही इंजिनियर त्याच्यावरती सुपरवायझर म्हणून नेमणूक नाही। तर नेमणूक असेल तर तो कुठेही काम चालू असताना तो दिसत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की आज पावसाळा येवाना पाऊस पडतो। 7 तारीख 10 तारखेपर्यंत जूनमध्ये कोकणामध्ये पाऊस दाखल होतो, पण आज 11 तारीख आली तरीसुद्धा आज खेडमधले जी रस्त्याची कामं आहेत, गटारांची कामं आहेत, हे सगळं फक्त खोदकाम करूनच ठेवलेलं आहे। ह्याची कामाची गती कधी वाढणार? आज खेड शहरामध्ये जर तिंबत्ती नाका ते भरणा नाका जायचं असेल तर किमान अर्धा ते पाऊण तास लागतो। मग जुने रस्ते होते ते चांगले की वाईट, असा प्रश्न माझा आहे की सर्वसामान्य सगळ्यांचा नागरिकांचा आहे। आज जे पहिले जे रस्ते होते हे चांगले होते असे म्हणायची वेळ आली। आज ही जी कामं पूर्ण करायची जबाबदारी कुणाची आहे? प्रशासनाची आहे की नागरिकांची आहे? विधान परिषद निवडणूक लागली होती, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली आचारसंहिता चालू झाली होती। त्या आचारसंहिता चालू असतानाच भाजपचे आमदार माननीय श्री प्रमोद जठार यांचा आपल्या खेड शासकीय विश्रामगृहावर सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि त्याची लेखी तक्रार आम्ही काँग्रेस पक्षातर्फे इलेक्शन कमिशन ऑफिसर यांच्याकडे केलेली आहे। त्याचे पुरावेसुद्धा त्याच्यासोबत जोडलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत या बाबतीत कुठल्याही प्रकारचे आम्हाला कार्यवाही झालेली दिसून पण आले नाही आणि आम्हाला कळवलेले पण नाही। त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही हा एक प्रश्नच पडतो आम्हाला।